हाय, हॅलो, नमस्कार. मी कविता. आपल्या शिवणकलामध्ये आपलं परत एकदा स्वागत आहे. तर मैत्रिणींनो, आज खूप पाऊस चालू होता. तर मस्तपैकी बाहेर पाऊस चालू होता आणि खूप छान वाटत होतं आणि माझं घरात कामही चालू होतं. मी थोडेफार ब्लाऊजची कटिंग करून घेतली आणि खूप साऱ्या साड्या पिको फॉलच्या राहिलेल्या होत्या. तर मी त्या साड्यांना पिको फॉल म्हणजे मशीनवरती फॉल जोडून घेतले आणि ज्या ज्या साड्या माझ्या अर्जंट होत्या, मला ज्या अर्जंट द्यायच्या होत्या, त्या मी हातावर तुरपाई करून घेतली आणि बाकीच्या राहिलेल्या साड्या म्हटलं नंतर करू, कारण त्या काही एवढ्या अर्जंट नव्हत्या. तर मग त्यानंतर मी साड्यांना ज्या अर्जंट आहे त्या तुरपाई करून बाजूला ठेवून दिल्या आणि नंतर मग थोडेसे पिको फॉल म्हणजे जे माझे जे राहिलेले कामं होते ते मी करून घेतले. तर मैत्रिणींनो, खरंच मी खूप खुश आहे, कारण मी शिलाई काम करते. मी शिलाई काम शिकली कारण माहिती आहे का कसं असतं, आपण आपलं स्वतःचं काहीतरी केलं पाहिजे. आपल्या घरचे कितीक पण कमावते असू द्या, तरी पण आपण स्वतः काहीतरी केलं पाहिजे. आपली काही करण्याची जिद्द ठेवली पाहिजे. तसंच मी केलं. मी स्वतः म्हणजे भरपूर दिवस झाले मी शिलाई काम शिकलेली होते. मी भरपूर दिवसापासून शिलाई काम करते. तर मला अशी आवड आहे आणि कसं असतं, आपण स्वतः जर पैसे कमवत असलो, तर आपण आपले स्वतःसाठी पैसे खर्च केले तर आपल्याला कोणी काहीही म्हणू शकत नाही. आणि आपण सुद्धा म्हणजे आपल्या कमाईचे ते पैसे असते तर आपण पण ते खुश होऊन खर्चतो किंवा काही घ्यायला आपण असं अडखळत नाही, की चला आपण कमवलेले आहे, आपल्याला कोणीच काही म्हणू शकत नाही, तर आपण आपल्या स्वतःसाठी ते घेऊ शकतो. तर खरंच तुम्ही पण जर तुम्हाला शिलाईकाम येत नसेल, तर तुम्ही पण शिलाईकाम शिका आणि तुम्ही पण असं काही करण्याची जिद्द ठेवा. माझं असं म्हणणं नाही की तुम्ही शिलाईकामच शिका. म्हणजे असं खूप काही गोष्टी आहे की आपण त्या करू शकतो. तर खरंच काहीतरी आपण असं करायला पाहिजे आणि म्हणजे अशी जिद्द ठेवली पाहिजे की आपण हे करायलाच पाहिजे आणि हे आपल्याला आलंच पाहिजे. तर खरंच मैत्रिणींनो, आणि कसं असतं, आपल्याला नाही काही गोष्टी सुचत, नाही काही करायला म्हणजे असं अवघडल्यासारखं होतं, तर यूट्यूबवरती खूप साऱ्या व्हिडिओ असतात, त्या बघूनसुद्धा आपण काही करायला पाहिजे. आता मी एक काजल लाईफस्टाईल म्हणून एका दीदीचं चॅनल आहे. तर मी म्हणजे ती दीदी एवढी म्हणजे बोलण्याची त्याची टोनिंग ते मला त्या दीदीचं एवढं आवडतं, तर मी ते बघते आणि त्यांचे ते व्हिडिओ ते बघून मला म्हणजे एखाद्या वेळेस जर आळस आलेला असेल, तर म्हणजे तो आळस आपोआप माझ्यातून हे होऊन मी ते काम करायला आपोआप तयार होते. म्हणजे त्या दीदीचे व्हिडिओ बघून आपोआप माझ्या याच्यात अशी एनर्जी आल्यासारखी होती. तर खरंच असे पॉझिटिव्ह व्हिडिओ आपण बघून आपल्यात काहीतरी करण्याची जिद्द निर्माण करायला पाहिजे. तर खरंच यूट्यूब हे खूप आपल्या जीवन सुधारण्यासाठी खूप चांगला पर्याय आहे. ते बघून आपण खूप काही करू शकतो. खूप काही शिकण्याची आपल्याला त्यापासून मदत होते. तर खरंच यूट्यूब म्हणजे आपण जे आपल्याला काही येत नाही, आपण कधी मनात विचारही केलेला नसतो, की हे आपण करू, हे आपल्याला येईल किंवा हे आपण शिकू. खरंच यूट्यूबमधून आपण काहीही शिकू शकतो, काहीही करू शकतो मैत्रिणींनो. असं नाही की आपल्याजवळ पैसे नाही, आता आपल्याला हा क्लास करायला भेटणार नाही, आता माझ्याकडून तो क्लास होणार नाही, मी एवढे पैसे भरू शकत नाही, असं नाही. आपण यूट्यूबवरती कोणतंही काहीही सर्च केलं तर ते आपल्याला मिळतं मैत्रिणींनो. तर खरंच मला असं वाटतं, तुम्ही पण काहीतरी करा, तुम्ही पण काहीतरी शिका. मी करते, मी कमवते, मी माझ्यासाठी म्हणजे स्वतःसाठी काहीतरी करते, तर खरंच तुम्ही पण करा. खरंच करायलाच पाहिजे, कारण आपल्याकडं वेळ असतो, तर आपण काहीतरी शिकायलाच पाहिजे, करायलाच पाहिजे. तर माझं असं म्हणणं आहे की खरंच तुम्ही पण करा. तर मैत्रिणींनो, खरंच तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल, तुम्हाला जर माझं बोलणं आवडलं असेल, तुम्हाला जर खरंच वाटलं असेल की चला तर आपल्याला काहीतरी खरंच चांगली माहिती भेटली, तर खरंच मला कमेंट करून नक्की सांगा. आणि हो, व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा. आणि हो, अजून जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा.